शिवसेनेला केंद्रामध्ये आणखी 2 मंत्रिपद मिळणार अशी आता चर्चा सुरू आहे। एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद मिळणार अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। तर शिवसेना खासदारांचं संख्याबळ आता वाढलेलं आहे आणि हे संख्याबळ वाढल्यामुळे सत्तेमध्ये वाटा सुद्धा आता वाढणार आहे अशा प्रकारच्या या चर्चा आहेत। तर शिवसेनेचे खासदार संख्याबळ वाढल्यानं आता पक्षाचा केंद्रातल्या सत्तेत सुद्धा वाटा वाढणार आहे। आणखी 2 मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला येतील अशी एक चर्चा आहे। यामध्ये एक केंद्रीय मंत्रिपद असेल, एक केंद्रीय राज्य मंत्रिपद अशी 2 मंत्रिपद मिळतील अशी एक माहिती कळते आहे। यामध्ये श्रीकांत शिंदे कॅबिनेट मंत्री होणार असल्याच्या सध्या चर्चांनी जोर धरलेला आहे। तर केंद्रीय राज्य मंत्रिपद शिवसेना युबीटी मधून आलेल्या एका खासदाराला दिलं जाईल अशी ही माहिती कळते आहे। तर सध्या प्रतापराव जाधव केंद्रात राज्यमंत्रीपदी आहेत आणि या व्यतिरिक्त आणखी 2 मंत्रिपद मिळणार असल्याने एकूण 3 मंत्रिपद शिवसेनेकडे असतील अशी ही चर्चा आहे। आता केंद्रात काय मिळणार आहे, मंत्रिपद मिळणार आहे नाही मिळणार आहे यावर कोणत्याही प्रकारची चर्चा त्यांची झालेली नाहीये। उद्या जर काही मिळालं किंवा जर काही केंद्रामध्ये आणखी मंत्रिपद मिळाले तर त्याचा सर्व निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। म्हणून काही मिळवण्यासाठी हा ऑपरेशन टायगर झाला असं समजण्याचा चुकीचा अर्थ त्याचा काढू नका।